सलामीची जोडी मैदानात हातामध्ये दाखल झालेली आहे. सामन्याला ही सुरुवात होईल आणि याच क्रीडांगणावरती आपल्याला आणखीन एक भव्य दिव्य आयोजन दरम्यान पाहायला मिळणार आहे. येत्या 27 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पाहायला विसरू नका. जयदुर्गा सुरे बी आयोजित स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्व आपल्याला येत्या 27 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत याच क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया आणि पहिला बॉल जसा पडेल टायमरही आपण सेट करणार आहोत. सो चला विनंती असेल की वेळ कमी घ्या. जेव्हा विकेट जातो तेव्हा न्यू बॅटर आपण एक विकली ग्राउंडमध्ये या, कारण बघा मॅचेस अजूनही भरपूर सारा बाकी आहेत. जय काफ्रोबा वेगळे आणि त्यांचा विपक्षामध्ये अर्णव एंटरप्राइजेस खारबाव. भूषण आणि त्यांचा समवेत सचिन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक बॉलर तयार होतात. अनिकेत पाटील अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर हे पहा फार मोठी मिस्टेक. नो बॉल आहे. बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरही गेला. मिळतील या रन्स 5. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पाच अतिरिक्त. फार खराब सुरुवात असे मी म्हणेन, कारण पॉवर प्ले पहिल्या षटकाची जिम्मेदारी आणि ही जबाबदारी फार मोठी असते, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन्स मध्ये बॉलिंग करणे सोपं नसतं. पण सुरुवात खराब. 5 एक्स्ट्रा. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल उडवला ऑन साइडला. फिल्डर आहेत तिथे उपस्थित, बट त्यांनाही बीट करून बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. फ्रीट बॉल वरती चौकार. फ्रीड बॉल वरती ही बाउंड्री इथे आपल्याला पाहायला मिळाली. चौकार. आणखीन एक धावफलक 9 वरती. जी सुरुवात हवी होती टीम अर्णव 11 खारबावला ती सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित कुमार गुंदवली त्यांचा विपक्षामध्ये श्री गणेश भरोडी, अजय पाटील इन ऍक्शन मध्ये दिसतील. यापुढील सामन्यामध्ये दोन्ही टीम्सला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिले सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये केतन पाटील इन ऍक्शन मध्ये दिसतील, तेही पाहायला विसरू नका. जयदुर्गा सुरे त्यांचा विपक्षामध्ये जहनवान सरवली अशी लढत उद्या पाहायला मिळणार आहे. बॅटचा टोला लागला. फिल्डर स्वतः बॉलर पोहोचतात. सिंगल घेतली जाईल. धावफलक आता 10 वरती. सुमित कुमार गुंदवली त्यांचा अगेन्स्ट श्री गणेश भरोडे अशी लढत आहे. आणि उद्याच्या दिवस म्हटलं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि उद्याचा जो शेड्यूल आहे तोही मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला सामना ठीक कोणत्याही परिस्थितीमध्ये 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली त्यांचा अगेन्स्ट एकता स्पोर्ट्स सारंगाव. दुसरा सामना आर्यन स्पोर्ट्स वर्ल्ड त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा सुरई बी. त्यानंतर टीम वडुनगर त्यांचा अगेन्स्ट गावदेवी वडगर. आणि त्यानंतर जहनुमान सरवली त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा सुरई अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता फॉलिंग स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं. अपील इथे झाली. यस नो सुरू होतं, बट अखेरता लेग बाईज च्या स्वरूपामध्ये सिंगल. रुपेश दादा पाटील सुरई टीमचा जबरदस्त ओपनर. त्यांच्या माध्यमातून अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमसाठी शुभेच्छा येतात. सचिन स्ट्रायकिंग एंडवरती.
हा बॉल सोडून दिला. अनिकेत पाटील कुठेतरी रिदम अजूनही शोधतोय, कारण याआधी 5 एक्स्ट्रा अनिकेतने दिल्या आणि त्यानंतर हा वाईट बॉलही येतोय. बघा जर आपण पाहिलं जो प्लान आहे ओव्हर द विकेटने बॉलिंग करतायत, कुठेतरी वाईट यॉर्करसाठी जायचं, पण एक गोष्ट माइंडमध्ये ही देखील ठेवावी लागेल की ऑन साईडला प्रोटेक्शन घेतलंय. एक फिल्डर काऊ कॉर्नरला, एक फिल्डर डीप मिड विकेटला. हा फुल टॉस एच, आणि हे पहा फुल टॉस बॉलवरती एज, आणि विकेट किपरचं कौतुक करेन की अप्रतिम कॅच पकडली यष्टीरक्षकाने. धक्का हा गेला. युवा सेनेचं एक मोठं नेतृत्व आणि हॅट्रिक आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं निकटवर्ती आणि एक युवा नेता सन्माननीय निशांतजी जाधव साहेब, म्हणजे अर्थातच जर आपण पाकलं तर अर्णव एंटरप्राइजेस टीमची जर आपण जर्सी पाकली तर त्यावरती देखील तुम्हाला निशांत जाधव हे नाव पाहायला मिळेल, कारण फार मोठा पाठिंबा अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमला नेहमीच निशांतजी जाधव साहेबांनी दिला, आणि तेही या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातूनही टीम अर्णव इलेव्हन खारबावसाठी शुभेच्छा येतात आणि स्पेशल टीम सुरई आणि तसेच या आयोजनासाठी शुभेच्छा येतात. आपलंही दादा सहर्ष हार्दिक स्वागत. न्यू बॅटर अल्पेश कारभारे. अल्पेश पहिलाच बॉल अगदी जर आपण पाहिलं तर अगदी पायांवरती निशाणा साधलाच होता अनिकेतने. कुठेतरी अनिकेतही स्वतःला विचारत असेल या ओव्हरमध्ये की ज्याप्रमाणे बॉलिंग टाकायची होती ते कार्य झालंच नाही आहे, कारण अजूनही प्रॉपर लाईन आणि लेंथवरती ज्या प्रकारे आपण अनिकेतला ओळखतो, ज्या बॉलिंगसाठी ओळखतो त्याप्रमाणे बॉलिंग अनिकेतने केलेली नाही आहे. अल्पेशचा हा फटका डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातोय, सिंगल मिळेल. धाव फलक आता एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 14 धावा धाव फलकावरती, आणि एकंदरीत यासाठी नाखुश जास्त असेल नाही वाटत, पण कुठेतरी जेव्हा आपल्या चुका घडतात आणि रन्स येतात तेव्हा ती टोचणारी गोष्ट असते. आणि इथेही जर आपण पाहिलं भूषण हलका स्टेप आउट झाले होते, पुन्हा एकदा दिशा खराब, अतिरिक्त रन. अनिकेत ची जी बॉलिंग आहे बघा, एक खराब षटक कधी अनिकेत पाटीलच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करू शकत. आज कदाचित त्याचा दिवस नसेल असं आपण म्हणूया. खेळ आहे, एखादी मॅच तुमच्यासाठी चांगली जाईल, एखादी वाईट जाईल, बट या गोष्टींनी तुमचा खेळावरती कधी फरक नाही पडत. फुल लेंथ अपील नकारले हिट. आता अल्पेश कारभारीला तसंच धावत डगआउट मध्ये जावं लागेल. धक्का. सन्माननीय युवा उद्योजक करण शेठ वझे यांचे शुभागमन झालेलं आहे. आपलंही सर हार्दिक स्वागत.
करणदादा वझे त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. सुरई गावचे एक युवा उद्योजक आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर प्लस प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आणि विशेष आभारही व्यक्त मी करतोय जयदुर्गा सुरई क्रिकेट क्लबच्या वतीनं. मॅचकडे वळूया. सागर मैदानात आतमध्ये आला. माजी सरपंच खारबाव नितीश बाला पाटील दादांच्या वतीने शुभेच्छा आहेत टीम खारबावसाठी या स्पर्धेसाठी. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. सागर कारभारी आता बॅटिंग करण्याकरिता आला, पण आता टीमचा कारभार सागरला सांभाळावा लागेल, कारण इथे या क्षणाला मोठे फटकेही हवेत आणि कुठेतरी आता मैदानाच्या आतमध्ये उभं राहणंही महत्वाचं झालं. सागर आलाय, पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू फक्त उंच गेलाय, बट स्क्वेअर लेग. सा फिल्डरने ही फार मोठी मिस्टेक केली आहे, कारण सागरची विकेट तुम्हाला फार लवकर मिळू शकली असती, बट इथे ही जी मिस्टेक केलेली आहे ती किती महागात पडेल हा प्रश्न नक्कीच आहे. खेळ जो समाप्त झालेला आहे, 2 षटकांचा अखेरीस धाव फलका आहे. 18 धावा धावफलकावरती. चेक चेक. पृथ्वी पाटील या षटकामध्ये येतात. फुल टॉस बॉल टाकला ऑन साइडला, फटका. फुल टॉस बॉल वरती फुल टॉल सिक्सर येतोय बॅटर भूषण कारभारीचा बॅटमधनं. मागील चेंडूवरती षटकार इथे आलाय भूषण कारभारीचा बॅटमधनं.
हे षटक जर आपण आतापर्यंत पाहिलं पृथ्वी पाटीलचं हे षटक तितकेच चांगलं रागलं नाही आहे. सिक्सर जरूर आला, त्यासोबत आपण पाहिलं एक सिंगल. आता सागर कारभारी स्ट्रायकिंग एंडवरती असतील. तीन षटकांचा खेळही समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा क्रेस धावफलक जाऊन पोहोचला. आणि सागर कारभारी दरम्यान बाद झाले. आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 25 आणि धक्के आतापर्यंत जे लागलेले आहेत, 5वा धक्का इथे लागलाय सागरच्या स्वरूपामध्ये. अजूनही एका षटकाचा खेळ दरम्यान बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतिश कारभारी बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. भूषण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सागर ॲग्रॅलिक आर्ट चे फाउंडर ओनर रमाकांतजी शिवारी दादांच्या माध्यमातून आतिश कारभारीसाठी प्रत्येकी चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक. बट इन बिटवीन भूषण कारभारीचा बॅटमधनं हा लय भारी फटका, षटकार 6. अतिशय चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि हा पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशाच फटके हवेही आहेत या अंतिम षटकामध्ये टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबावला. आणि त्यातपैकी हा एक चांगला फटका भूषणचा बॅटमधनं येतो. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. बघा मॅच बॉल जर रिटर्न आला असेल तर त्यासोबत तुम्ही मॅच कंटिन्यू करा. अजूनही या अंतिम षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॉल. आणि यावेळेस पडल्यानंतर हलका बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 32. 32 धावा. स्लॉक स्वीप हे फटके तो भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो. आणि इथे फॉलिंग स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळालं. सलगचा दुसरा षटकार इथे आला. याआधी पुलचा फटका, त्यानंतर हा फटका, 2 सलगचे फटके आले. धावफलक आता जाऊन पोहोचला 38. 38 धावा धावफलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये जो खेळ बाकी आहे, 4 चेंडू आहेत. 38 पर्यंत पोहोचलेली आहे टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव. बट इथे आता मी म्हणेन की दबाव जाणवत असेल बॉलर चेतन पाटील आणि टीम वेगळेला. कारण भूषण ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय, आता हुक करायचं होतं, बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाहीये. डॉट बॉल इथे येतोय. 2 चांगले फटके, त्यानंतर बॉलर चेतन पाटीलचा कमबॅक आपल्याला इथे पाहायला मिळतोय.
3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चांगले फटके आलेत. भूषण विचार करत असेल एखादा चांगला फटका आणखीन जर आला 45 किंवा त्यापेक्षा जास्त टोटल जर आपण बनवू शकलो तर तो एक चांगला टोटल आहे. आणि ते झालंय. हुकचा फटका, लाजवाब फटका, तिसरा मोठा फटका या ओव्हर मधला. भूषण कारभारी काय लय भारी बॅटिंग करतोय. तीन आलेत आणि तीनही सॉलिड आलेत. सागर आज काही जास्त करू शकला नाहीये, बट कारभारी या नावामध्ये जम आहे. कारभारी आडनावाचे जितके खेळाडू या टीम मध्ये आहेत ते चांगलेच खेळ करतात. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॉलची लाईन काय होती, पाकलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. खऱ्या अर्थाने चान्स घेतला होता भूषणने आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. टीम श्री गणेश भरोडे विपक्ष सुमित कुमार गुंदवली अशी लढत. फुल लेंथ प्लेन मिस येतोय. डॉट आणि एज लागली आहे. विकेट मिळाली अंतिम बॉलवरती आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. भूषण कारभारीच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती एक चांगलं टोटल, एक फायटिंग टोटल उभं केलंय टीम अर्धम एंटरप्राइजेस कारभारने. 44 बनवण्यात आलं आणि 45चं टार्गेट सेट केलं. टॉस आपण करूया सुमित कुमार गुंदवली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम श्री गणेश भरोडी अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. करंदाजा वजे दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. टॉस आपण करणार आहोत. करंदाजांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टीम गुंदवली अगेन्स्ट टीम भरोडी. कॉल कोण करतो ते सांगा आधी. कॉल कोणाचा असेल? गुंदवली टीमचा कॉल असेल. हेड अथवा टेल असा कॉल करायचा. गुंदवली टीमचा कॉल असेल. हेड असा कॉल आहे आणि हेड झालाय. टॉस गुंदवली टीमने जिंकलाय. दादांना विनंती असेल आपणच स्थानापन्न व्हायचंय. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत चर्चा करणारच आहोत. गुंदवली टीम याआधी आय थिंक चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही खेळलेले आहात. कसा राहिला होता परफॉर्मन्स? परफॉर्म चांगलाच होता पहिल्या मॅचमध्ये आणि सेकंड मॅचमध्ये आमची जी सिच्युएशन होती ती रॉंग प्रमाणे उतरण्याची झाली. त्याच्यामुळे आम्ही त्या मॅचमध्ये हारलो आणि या मॅचमध्ये आम्ही ती तशी स्ट्रॅटेजी करणार नाहीत की जेणेकरून आम्ही ती मॅच हारू. आता टॉस जिंकला. समोर भरोडी टीम आहे. अजय पाटील त्या टीममध्ये आहेत. स्वतः अनुसरून निर्णय काय असणार आणि त्या निर्णयामागे कारण काय असणार? आम्ही पहिल्यांदा तर क्षेत्ररक्षण करणार, कारण आमच्यासमोर ते 2 वेळा आलेले. त्यांनी दोन्ही वेळेला त्यांनी आम्हाला हरवलेलं आहे आणि यावर आता या मॅचमध्ये आम्ही जिंकण्याचा खूप प्रयत्न करू आणि त्यांना सामनी लढत देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 2-0 आहे. आता त्याला 2-1 करण्याचा प्रयत्न तुमचा नक्कीच असणार. टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे मित्रा? लास्ट गेल्या 2 सीझनमध्ये स्क्वॉड होता तोच खेळणार आहे याही नवीन हंगामामध्ये की कोणते नवीन खेळाडू टीममध्ये? नवीन खेळाडू तर सध्या तर आमचे युवाच खेळाडू आहेत बहुतेक आणि एक बंटी भाऊ आहे. तो एक आमच्यासाठी एक खंबीरपणे स्थिर राहिलेला आहे आणि त्याची साथ आहे तर हा संघ पुढे चालला आहे. आणि आवर्जून हा प्रश्न मी विचारेन. भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळतायत आणि या स्पर्धेविषयी काय सांगशील मित्रा? कारण आता आपल्या नवीन हंगामाला सुरुवात झालेलीच आहे. दुसरी स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आहे. सुरई टीम आणि या स्पर्धेविषयी काय सांगशील? चांगल्या प्रकारे स्पर्धा होत्या GCAच्या माध्यमातून आणि हा मानकुलीचं मैदान म्हणून बोलला तर खूप चांगला आहे आणि इथे खेळायला खूप मजा येते आणि आम्हाला इथे संधी दिली खेळण्याबद्दल त्यांचं आम्ही स्वागत करतो. बेस्ट ऑफ लक गुंदवली टीम. अजय पाटील आमच्या समेत. फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट नक्कीच विचारेन की ॲज अ टीम अजय पाटील काय वाटतंय की मिस्टेक्स कुठे होत आहेत? कारण स्ट्रॅटर्जी बनवता पण ग्राउंडमध्ये गेल्यानंतर कुठेतरी त्या स्ट्रॅटर्जीज कंप्लीट होत नाही आहे. नशिबामध्ये ज्या गोष्टी करायला तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही आहे. काय चुकतं आणि काय मग कोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट आणणं गरजेचं आहे? सगळी पोरं चांगली आहेत. इम्प्रूव्हमेंट प्रत्येकाची
म्हणजे प्रत्येक प्लेअरची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, पण कसं नवीन नवीन पोरं आहेत, सो पहिल्यांदा मॅचमध्ये उतरले का थोडासा प्रेशर असतोच. पण काय 1-2 मॅच होईल, नंतर कॉम्बिनेशन बसल्यावर टीम बरोबर खेळेल. आणि हे जे बॅटिंग करायची आहे 4 ओव्हर आहेत समोर, काय वाटतं की कोणता टोटल जरी या आकड्यापर्यंत पोहोचलो तो आकडा डिपेंड करू शकतो, कोणता आकडा माइंडमध्ये येतो? आणि तुला सोडून बॅटिंग क्रमामध्ये आज कोणता एखादा बॅटरला प्रमोट तुम्ही करणार आहेत? आशिष आणि अश्विनकडून खूप अपेक्षा असेल. जर ते दोघं खेळले तर खूप साथ भेटते मला आणि टीमलाही साथ भेटते. सो आणि उरलेलं बोलायचं गेलं तर 40-45 धावांचा आम्ही टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. त्या रनचं आम्ही डिपेंड करू शकतो. बेस्ट ऑफ लक अजय. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला गुंदवली टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि या कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आणि पुन्हा एकदा सुभाषजी धुमाल सरांचा गोड आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एक हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा क्रिकेट क्लब सूर्यअजित बबन शेठ स्मृती चषक 2025 चे हे दिमागदार आयोजन आपण बघतोय. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील 6वा सामना आपण बघतोय वेले विपक्षी खारबाव या दोन संघामध्ये. वेले संघाकडून कुल मॅन ऑफ वेले भावेश पाटील, तर त्याच्या समेत अल्पेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सागर कारभारी. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पण रिझनमध्ये. भावेश पाटील ऑफ द मार्क. एका धावेने अकाउंट ओपन होतंय जे कापरो वेल या संघाचं. गोंदवली संघाचा संघनायक भरोडे संघ संघनायक दोन्ही संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटी मेंबरशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच सुमित कुमार गोंदवली, सुमित मात्रे फॅम टीम विपक्ष श्री गणेश भरोडी या दोन संघामध्ये असणार आहे. तत्पूर्वीचा हा सामना आपण बघतोय अर्धन इंटरप्राइजेस खारबाव विपक्षी जय कापरो वेल या दोन संघामध्ये. आव्हान ठेवले गेले आहे ते 45 धावांचं. सागर कारभारी इथे फुलटाचवर घेऊन चेंडूला खेळलेलं त्या मिड विकेट रिझनमध्ये आणि हा चेंडू निघून जातो डीप मिड विकेट रिझनमधून सीमापार चौकार. पावटेचं षटक आणि पावटेच्या षटकामध्ये हा पहिला चौकार फलंदाज अल्पेश पाटीलच्या बॅटमधून. चौकाराने अकाउंट ओपन केलेले अल्पेश पाटील याने. वेले संघाची धावसंख्या 5 धावा. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये आपण जर बघितलं तर अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स जय कापरो वेले संघाने देखील केला होता. गेल्या वर्षी अंगामध्ये 12 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती कुलमॅन भावेश पाटील आणि 12 डिसेंबर या दिवशी जनमन पिंपळा चषकामध्ये सरपंच चषकावर देखील जय कापरो वेले संघाने आपलं नाव कोरलं. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स जय कापरो वेले संघाचं पिंपळाच्या मैदानावर पाहायला मिळालं होतं. इथे हुक किल्ल्या चेंडूला हुकचा फटका मात्र मिस्की हुक फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद अल्पेश पाटील याला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. अल्पेश पाटील हा पहिला फलंदाज इथे झेलबाद झालेला आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल सुमित कुमार गोंदवली विपक्ष श्री गणेश भरोडी या दोन संघामध्ये. या अगोदरच सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये ओवली संघाला पराभूत करून अलिमगड बी संघाने या चषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. पहिला संघ ठरलेला आहे फायनलमध्ये पोहोचणारा. 4 दिवसीय स्पर्धा आपण बघतोय. बबन शेठ स्मृती चषक 2025 आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि उद्या चौथा अंतिम दिवस असणार आहे. आणि अंतिम दिवशी अनेक दिग्गज संघांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्या पहिला सामना पाहायला मिळालेला चौथाराम मानकुली
विपक्ष एकता सारंगाव. त्यानंतर दुसरा सामना आयर्न स्पोर्ट्स वर्ल्ड विपक्ष जयदुर्गा सुरई बी, टीम अडूनगर विपक्ष गावदेव वडकर आणि त्यानंतर जनमन सरोल विपक्ष चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ जयदुर्गा सुरई आहे. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. आजच्या शेड्यूलमधील सामना क्रमांक 6 आपण पाहतोय खारबो विपक्ष वेल या दोन संघामध्ये. जेसीची ही दुसरी स्पर्धा आणि आजपासून तिसऱ्या स्पर्धेला देखील टीटी ग्राउंड भिनार इथे सुरुवात झालेली आहे. सावंदे स्पोर्ट्स सावंद आयोजित उपसरपंच चषक सावंदे. इथे 20 मध्ये फटका केलेला क्षेत्ररक्षक मागे यायचे निघून येईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दर्शन याच्या बॅटमधून सीमारेचं दर्शन घडलं जातं. या चौकाराचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. दर्शन पाटील चौकाराने स्वतःचं अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे. अल्पेश पाटील यांनी देखील चौकारानं आपलं खातं उघडलं होतं आणि दर्शन पाटील यांनी देखील चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. इनसाइड आउट मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ज्याप्रमाणे अल्पेश पाटील बाद झालं होतं झेलबादच्या रूपाने चौकार खेचल्यानंतर त्याप्रमाणे दर्शन पाटील देखील बाद होताना चौकार खेचल्यानंतर झेलबादच्या रूपाने. सुमित म्हात्रे यांनी हा झेल पकडलेला आहे आणि दुसरा फलंदाजी ते मात्र फेल होताना जे कोबरा वेल या संघाचा. पहिला चेंडू डिलेव्हरी सेकंड इनिंगचा केला गेलेला आहे तो 3:17 सागर कारभारी इथे हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय सुरेख झेल आणि समाप्तोय. आणखीन एक फलंदाजाचा खेळ वेले संघाला आणखीन एक हादरा आपण पाहतोय. विराज पाटील आल्या पावले माघारी परतताना. सुमित म्हात्रे यांनी आणखीन एक झेल पकडलेला आहे. जे कापरेवा वेले संघ आता मात्र अडचणीत सापडलेला आहे. वेलकम जय पाटील, वेलकम शुभम पाटील, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. पल्लव पाटीलला देखील पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-9 अशी थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतोय. जे कपडे वेले संघाची आव्हान ठेवले गेले ते 45 धावांचं. न्यू बॉलर अर्ध्या मिनिटामध्ये खारबो संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय सर्वेश पाटील. गोलंदाजी मार्कवर भूषण कारभारी तर न्यू बॅटर सर्वेश पाटील. न्यू बॅटर सर्वेश पाटील, भावेश पाटील आणि सर्वेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घातल्यासाठी गोलंदाज भूषण कारभारी भूषण कारभारी सज्ज होतोय. सचिन म्हात्रे डावखुरे शैलीचा शैलीदार फलंदाज सध्या लॉंग ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण करताना. इथे टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर एक रिझनमध्ये एका धावेसाठी एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आपण सामना पदे अर्ध्या मिनिटामध्ये खारबो विपक्ष जय कापरा वेले या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे लॉफ्टेड फटका हा देखील मिस टायमिंग झेल मात्र सोडला गेलेला आहे. हात आया लेकिन मुंह नाही लगा. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला तर मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि परिणामस्वरूप फलंदाजांना वेल होती ते धावा पूर्ण करण्याची
2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. 12 धावा. हेलिकॉप्टर उडवलेला आहे. हा देखील मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक सागर कारभाई चेंडू खालीने जणू काही कॅच प्रॅक्टिस इथे सुरू केलेली आहे. वेले संघाच्या फलंदाजाने जो येतोय तो कॅच देतोय, जो येतोय मैदानामध्ये तो पॅव्हलियनच्या रस्त्याला देखील जातोय. तब्बल 4था फलंदाज जे कॉब्रे वेले संघाचा येथे मात्र बाद होताना. कोल्डमॅन भावेश पाटीलचा जर विचार केला तर भावेश पाटील एका बाजूने थांबलेलं, मात्र त्याचे सहकारी एका पाठोमाग एक तंबूच्या आसऱ्याला परतत आहेत. न्यू बॅटर अनिकेत पाटील येतोय. 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 12 धावा. सध्या स्कोरवर आपण बघतोय 12 आकडा. खरं तर भावेश पाटील याचा जर्सी नंबर 12 नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. 12 डिसेंबर या दिवशी जे खपरे वेले संघाने जन्मन पिंपळा आयोजित सरपंच चषकावर देखील 12 डिसेंबर या दिवशी नाव कोरण्यात आणि तेव्हा संघनायक भावेश पाटील याचा जर्सी नंबर देखील 12च होता. स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्विक थ्रो, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. वेले संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 14 वर. 45 या लक्ष्याचा पाठलाग करताना जे कब्र वेले एक भागीदारीची आवश्यकता आहे. करत जे कब्र वेले संघाला इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये इथून अजून 31 धावांची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. इथे चेंडूला फिरकून दिलेला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. मिडिक्यावरून हा दणदणीत षटकार फलंदाज अनिकेत पाटील याच्या बॅटमधून. एक मारा लेकिन शॉलेट मारा. धावसंख्या 6 ने मुसळणे मारते. धावफलकावर 20 धावा. 25 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. पहिला मोठा फटका इनिंग मधील आपण पाहतोय फलंदाज अनिकेत पाटील याच्या बॅटमधून 6 धावांसाठी. आणि पहिला संघर्षाचा फटका आपण पाहतोय. पहिल्या संघर्षाचा शंखनाद फुंकताना अनिकेत पाटील हा फलंदाज. या 6 अनिकेत पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8 धावसंख्या. संघाची धावसंख्या 20 धावा. उलटा चेंडू होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो थर्डमॅन रिझन मध्ये. पायाने चेंडूला अडवलं गेलेलं आहे सीमारेषा लगत. मात्र दरम्यान 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतायत. फुटवरचा चांगला वापर सीमारेषा लगत क्षेत्ररक्षकाने केलेला आहे. 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 12 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 23 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 आणि 2 षटकांसाठी 11 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला बहुमूल्य सहकारी संच लाभलेला आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या नावाने स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांचे सुपुत्र अक्षय बबन पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. स्वर्गीय पंडित राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सदन पंडित पाटील साहेबांनी त्यांचे विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. सुरेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती कमलाकर नामदेव वजे साहेबांनी त्यांचं देखील विशेष धन्यवाद.
मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय गुरुनाथ शनिवार पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण गुरुनाथ पाटील साहेब त्यांचे देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर कूलरसाठी स्वर्गीय दत्ता लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज दत्ता पाटील साहेबांनी आम्हाला हे पारितोषिक स्पॉन्सर केले त्यांचे विशेष धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये जे टी शर्ट पाहतोय ते आम्हाला स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बेडक्या पाटील व अशोक पांडुरंग पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले त्यांचं देखील विशेष धन्यवाद. शेवटचे षटक शेष आहे. शेवटचे 2 षटकांचा खेळ शेष आहे. अल्पेश कारभारी तिसरं षटक घेऊन येतोय. 12 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. येथे फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल करताना फलंदाज भावेश पाटील चेंडूला भेरकवून दिलेले आहे. स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार षटकार. अठ्ठावीस धावा 28. अल्पेश कारभारी दिशाशे भटके बडे बडे फटके. पुन्हा एकदा पुढे उन्हा फटका केलेला आहे मात्र तिथे झेल पकडला गेलेला आहे या डीप रिजन मध्ये आणि इथे मात्र खेळ समाप्त होते फलंदाज भावेश पाटील याचा. पाच फलंदाज बाद झाले आहेत. निम्मा संघ गारद आपण बघतोय आणि अगदी रांगेमध्ये सुरुवातीचे 5 फलंदाज टॉप ऑर्डरचे डागवरच्या आसरा परतलेले आहेत. भावेश पाटील बऱ्याच वेळ खेळपट्टीवर होता तो देखील आता मात्र बाद झालेला आहे. नवीन फलंदाज हर्षद पाटील येतोय. 28 धावा धावपलेकर झलकल्या गेले आहेत. इथून 10 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे मात्र पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. जगदीश मामा बालकुम आपणास विनंती असेल की आपण व्यायाम जुळा. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. फेअर डिलिव्हरी जगदीश मामा बालकुम जे क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत त्यांना विनंती केली जाते. जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू यांच्या वतीने आमंत्रित केले जाते. आपण या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. डाऊन द लेग स्टंप यावेळी मात्र हा चेंडू वाईट आहे. आव्हान दादा वाट चेंडूने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 29 45 या लक्ष्याचा पाठलाग करताना इथून 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ऑनड्रायचा फटका ऑन साईडला मिडकट रिझनमध्ये दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय. फंबल पाहायला मिळतं आणि 1चं रूपांतर
2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज 31 धावा 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. मिस टाइम फटका आहे स्वतः एस्ट्रेक्स चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र झेल घेऊ शकलेला नाही. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे, ज्यामध्ये जांतराचा खारबाव संघाचा राहुल तरे यांनी 4 चेंडूमध्ये 4 विकेट, ज्याला क्रिकेटमध्ये डबल हॅट्रिक देखील म्हटलं जात आहे, अपॉइंटेड बाय भरोडे संघाविरुद्ध त्याने हा कारनामा केला होता. त्यानंतर गावठी ओली संघाचा राजदीप पाटील, अंसिका पिंपळकर संघाचा नयन भोईर. इथे देखील चांगला चेंडू. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलिंग फिगरचा विक्रम देखील जांतराचा खारबाव संघाचे राहुल तरे याच्या नावे. 1 षटक, फक्त 1च धाव आणि 5 5 विकेट त्यांनी पूर्ण केले होते. या स्पर्धेमध्ये सर्वात जलद षटक घातल्याचा विक्रम 3 मिनिटांमध्ये हिमांशू पाटील यांनी पूर्ण केला होता. त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला, नाही विकेट देखील प्राप्त केला होता. 3 षटकांसाठी एकूण वेल खर्च केलेला आहे बरोबर वेल खर्च केला गेलेला आहे. 18 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि 20 मिनिटाचे जर वर आपण वेल खर्च करता तर त्यामधून मायनस करताना मात्र आपल्याला अंतिम षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक 18 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 32. आता मध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धनाजी पाटील मास सांगत आहेत 13 धावांची आवश्यकता आहे. प्रथम वतार येतोय, प्रथम याला शेवटी गोलंदाजी दिले गेलेले. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत पाटील आणि हर्षद पाटील ही जोडी मैदानामध्ये. आपण सामना बघतोय अर्ध्या मिनिटामध्ये खारबा विपक्ष जय कापर व वेले या 2 संघामध्ये. यायला चेंडूला फिरकावून दिलेला आहे, चेंडू निघून जातोय सीमा पार मिडविकेट रिजनच्या वरून षटकार. प्रथम चेंडूवर स्वागत केलंय फलंदाजाने या षटकाराने. धावसंख्या 6 ने 38 आणि आता मात्र समीकरण सोपं होत आहे, कारण शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. स्कोर ऑफ द विकेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिझन मध्ये. एक सिंगल रन्सने संघाची धावसंख्या 39 39 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. या मैदानावर 6 चेंडूमध्ये 5 धावा देखील डिफेंड झालेले आहेत. या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 धावा आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा देखील डिफेंड झालेले आहेत. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. लक्ष ठेवले गेले ते 45 धावांचा संघाची धावसंख्या सध्या वेले संघाची पाहायला मिळते. धावफलकावर 39. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जगदीश मामा बालकुम यांचं ते आगमन झालं आहे. क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. वेलकम आपल्या जयदुर्ग क्रिकेट सुरू आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तीन चेंडूचा खेळ शेष आहे आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 3-6चं समीकरण. बॅकफुलला जाऊन हा फटका केलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. 2 धाव पूर्ण.
आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी लॉफ्ट केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका आणि हा चेंडू निघून जातोय भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमाशावर गेला, षटकार. आणि यकाम 25 सामना जिंकले जयकाबराव वेले या संघाने. अभिनंदन जयकाबराव वेले आणि हार्डलेक अर्णव इंडिया खारबाव. तर मॅन ऑफ द मॅचचे खरं तर 2 दावेदार होते. सुमित पाटील देखील दावेदार होता, ज्याने इनमेन 3 धाव खर्च केले होते, 2 सफलता अर्जित केले होते. मात्र या सामन्यामध्ये अष्टपैलू ज्या खेळाडूंनी सिद्ध केलेले आहे. गोलंदाजी करताना 1 विकेट पॉवरच्या षटकामध्ये आणि फलंदाजी करताना नाबाद 18 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये फिनिशर देखील तो बनलेला आहे. षटकाराने मॅच समाप्त केलेला आहे. तो अनिकेत पाटील ठरला आहे जयकाबराव वेले संघाकडून या सामन्याचा सामनावीर.